महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वात मोठा किल्ला अशी या किल्ल्याची ओळख आहे, ज्याची तटबंदी जवळजवळ 3 किलोमीटर लांब पसरली आहे। याच तटबंदीत जवळपास 114 बुरुज आहेत। महाराष्ट्राच्या गिरिदुर्ग, जलदुर्गबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईकोट किंवा भूमिदुर्ग किल्ले देखील आहेत। याच भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग। हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव म्हणजेच पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये स्थित एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला आहे। ह्याच किल्ल्यामुळे या शहराला नळदुर्ग हे नाव पडले। हा किल्ला मध्ययुगीन स्थापत्यशास्त्रातील एक चमत्कार आहे, जो बोरी नदीच्या कडेला असलेल्या बेसॉल्टच्या टेकडीवर बांधला गेला आहे आणि त्याच्या इतिहासात ते एक धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान मानले जाते। ह्या किल्ल्याचा संबंध स्थानिक पौराणिक नळराजा आणि दमयंती राणीपर्यंत नेऊन पोहोचवतात। नळराजाने हा किल्ला बांधला, त्यामुळे त्यांच्या नावावरून ह्याला नळदुर्ग हे नाव पडले। हा काही काळ पश्चिम चालुक्यांकडे होता, नंतरनं तो बहामनी सुलतानांच्या ताब्यात आला। बहामनींच्या विघटनानंतर 1558 मध्ये किल्ल्याचा ताबा विजापूरच्या आदिलशाहीकडे आला। त्यांच्या काळातच तटबंदी, विशाल बुरुज आणि उत्तम संरक्षण व्यवस्था किल्ल्यावर उभारली गेली। पुढे 1686 मध्ये हा किल्ला मुघलांनी जिंकला व त्याची जबाबदारी हैदराबादच्या निजामाकडे सोपवली। इसवी सन 1758 मध्ये हा किल्ला नानासाहेब पेशवे यांनी जिंकला होता असे सांगितले जाते। अशा बऱ्याच ऐतिहासिक गोष्टींची साक्ष देणाऱ्या या किल्ल्याने अनेक साम्राज्याचा उदय व शेवट पाहिला आहे। मुख्य किल्ला आणि रणमंडळ हे किल्ल्याचे 2 भाग जलमहालाने जोडलेले आहे। इब्राहिम आदिलशाह दुसरा याने बोरी नदीवर दगडी धरण बांधून जलमहालाची योजना केली। जंगली डुक्कर, साप व विंचू यांचा वावर असल्याकारणाने रणमंडळ येथील भागात प्रवेशावर निर्बंध आहे। प्रसिद्ध नरमादी धबधबा, उल्लेखनीय दुर्ग स्थापत्यकला, थरारक असा उपल्या बुरुज व त्यावरील तोफा, त्याचप्रमाणे येथील तटबंदीत असलेले 9 पाकळ्यांचे बुरुज, त्यालाच नवबुरुजही म्हणतात, हे येथेच पाहावयास भेटते। हा किल्ला सध्या महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडे संरक्षित आहे। विशाल प्राचीन इतिहास, अप्रतिम स्थापत्यकला आणि विहंगमय नैसर्गिक सौंदर्य याचा अनोखा संगम येथे अनुभवता येतो। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या आजच्या या व्लॉगमध्ये। सकाळी 9च्या सुमारास सोलापूर सोडलं व हैदराबाद महामार्ग पकडला। सोलापूरपासून जवळपास 45 किलोमीटर दूर नळदुर्ग किल्ला आहे व जवळपास 1 तासात किल्ल्याच्या परिसरात पोहोचलो। येथे गाडी पार्किंगची सुविधा व त्याचबरोबर बॅग ठेवण्यासाठीची लॉकरची सुविधा देखील पाहावयास मिळते। किल्ल्याकडे वाटचाल करताना दिसतो तो पहिला लोखंडी दरवाजा, ज्यावर नक्षीकाम पाहावयास मिळते व पुढे गेल्यावर किल्ल्यावर जाण्यासाठीचा पूल पाहावयास मिळतो, जो गडावरील तटबंदीच्या एका बाजूस असलेल्या खंदकावर बांधला आहे। किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेरील बाजूस जवळपास 7 फूट खोल खंदक पाहावयास मिळते। शक्यतो पूर्वीच्या काळी यामध्ये मगर, सुसर यांचा वावर असावा। शत्रू सैन्याला चकवा देण्यासाठीचा किल्ल्याचा दुसरा दरवाजा हा 2 बुरुजामधून गोमुखी रचनेत बांधला गेल्याचे दिसते। दुसऱ्या दरवाजातून पुढे येताच देवड्या पाहायला मिळतात, जेथे किल्ल्याचे पहारेकरी अथवा सैन्य थांबायचे। हे प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला अशा देवड्या पाहायला मिळतात। दुसऱ्या दरवाजातून पुढे एक नागमोडी रचनेत किल्ल्याचा तिसरा दरवाजा म्हणजेच हुलमुख दरवाजा पाहावयास मिळतो। हुलमुख दरवाजामधून प्रवेश करण्याआधी उजव्या व डाव्या बाजूस 2 मोठमोठ्या खोल्या पाहावयास मिळतात। शक्यतो तिथे सैन्यांना राहण्यासाठीची व्यवस्था असावी।
आतमध्ये प्रवेश करताच अशा प्रकारची काही रचना पाहाव्यास मिळते, जी पूर्वी किल्ल्याच्या सुरक्षा रक्षकांसाठी असायची, जेव्हा की आता ते पर्यटक विश्रांतीसाठी वापरतात. हुलमुख दरवाजासमोरच एक हत्तीखानाही पाहावयास भेटतो, जेथे पूर्वीच्या काळी हत्ती ठेवले जायचे व याच्या बाहेरील बाजूस असलेल्या दगडावरील हत्तीचे रेखाटलेले कोरीवकामही आपल्याला पाहावयास मिळते. असे सांगितले जाते की पूर्वी येथे अंबरखाना होता, पण त्याचे पुरावे काही आढळत नाहीत. आणि पहिलं हे ओपन असायला पाहिजे. आता इकडे गेट लावलेलं आहे पूर्णपणे आणि इथे डेड एंड आहे. आणि इकडे सूर्यप्रकाश किंवा उजेडासाठी सुविधा केलेली आहे. हत्तीखान्याच्या पुढे लागते ते मुन्सिफ कोर्ट. शक्यतो हे निजामकालीन बांधकाम असावे व ही जागा त्या काळी न्यायालयीन कामकाजाचे ठिकाण म्हणून उपयोगात आणली जाईल. कोर्टाच्या आवारात एक मोठी तोफ पाहावयास मिळते व काही कैदखाने देखील येथे पाहावयास मिळतात. तर मुन्सिफ कोर्टच्या इकडे ही एक कैदखान्यासारखी वास्तू दिसते. हे दुसरा कैदखाना आहे. मुन्सी कोर्टच्या पुढे येताच डाव्या बाजूस किल्ल्यावरील जामा मस्जिद पाहावयास मिळते, ज्याचे बांधकाम 1560च्या दरम्यान आदिलशहाने केले असावे असे सांगितले जाते. जामा मशिदीच्या बाजूनेच आपल्याला बोरी नदीवरील नौका विहारासाठी जाण्याचा मार्गही दिसतो. जामा मशिदीच्या पुढे लागते ते बारदारी. येथे प्रवेश करताच येथे देखील एक पुरातन मोठी तोफ पाहावयास मिळते, जी 21 फूट लांब आहे. ईस्ट इंडिया कंपनीचा प्रशासक कर्नल मेडोज याने 1853 ते 1857 या काळात येथे वास्तव्य केले होते असे सांगितले जाते. तर इथून वरच्या साईडला जाण्यासाठीचा रस्ता असावा आणि पूर्णपणे चारही दिशांनी हे बंद आहे. बारदारीच्या बाजूने याच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था केलेली पाहावयास मिळते, जेथून बोरी नदीचे विहंगमय दृश्य पाहावयास मिळते. हे पावसाळ्यात तुडुंब भरलेले असते. आपण जर बारदारीवरती आलो तर इकडनं आपल्याला खूपच सुंदर असं नदीचं व्ह्यू बघायला भेटतं. जिथे ह्या नदीने इकडून एंट्री घेऊन इकडच्या साईडला एक्झिट मारते आणि नरमादी वॉटरफॉल तिथे पाहायला भेटेल. बारदारीच्या पुढे येताच दोन मार्ग भेटतात. एक उजव्या बाजूचा मार्ग जो नर्तकी महल, हत्ती तलाव व पाकळी बुरुज म्हणजेच 9 बुरुजाकडे जातो, तर डावीकडचा मार्ग उपल्या बुरुज, दारू कोठार व पुढे नरमादी धबधब्याकडे जाते. प्रथम आपण उजव्या बाजूस जायचं ठरवलं तर नर्तकी महल किंवा रंग महलच्या मार्गामध्ये आपल्याला अशी आणखी एक वस्तू पाहायला भेटते. ॲक्च्युली हे काय आहे काय माहीत नाही.
ते काहीतरी मंदिरासारखं असं स्थापन केलेलं आहे, मस्जिदीच्या दर्ग्यासारखं वगैरे. आणि छोटी छोटी खिडक्यांसारखी आहे ना, मस्त नक्षीकाम केलेली आहे त्यावर. इथेही आहे. किल्ल्याच्या पूर्वेकडच्या तटबंदीला लावून आहे हे नर्तकी महल अथवा रंगमहल. या महालात अनेक दालनांचा समावेश आहे. येथे पूर्वी संगीत व नृत्य कार्यक्रम होत असावे. तर हे आहे किल्ल्यावरील नर्तकी महल. शक्यतो नर्तक लोकांसाठी किल्ल्यावरती ही व्यवस्था केलेली असावी राहण्यासाठी वगैरे. माय गॉड, धबधब्याचा आवाज इथपर्यंत येतोय मला. अप्रतिम. अशा कमानींमधून फिरता फिरता इकडे एक मार्ग दिसतो आपल्याला, जो की पूर्णपणे बंद आहे. हा मार्ग इकडनं वरती जातो. इकडे जे रंगमहल दिसतंय, नर्तक महल, किंवा ते पाहून आल्यानंतर इकडे एक पुरातन कमान दिसते. फक्त कमानीचे अवशेष आहेत, बाकी काही दिसत नाही आहे. आणि गर्द झाडी आहेत. जसं की मी खूप वेळा सांगितलेले आहे की गड किल्ले फिरायचे तर फक्त आणि फक्त उन्हाळ्यात, कारण ही झाडी किल्ल्यावरती नसल्यामुळे बरीचशी वास्तू आपण पाहू शकतो. आता पुढे आपल्याला एक कबर आणि आणखी एक वास्तू पाहावयास भेटणार आहे. इथेही एक कमान दिसते छोटीशी. वॉकसाठी एखाद्या खूप मस्त अशी जागा आहे. मस्त असे फरशा वगैरे लावून ठेवलेले आहेत. स्ट्रीट लाईट वगैरे नाही आहे, पाण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. काय काय इकडं पाहायला भेटतं पाहू आपण. काहीतरी भेटलं तर खूपच चांगलं होईल. तशा आहेत वास्तू इकडे 2. हा मार्ग कुठं जातोय? हा बॅक टू रिव्हर्स जातो आहे, जिकडे आपण पहिल्यांदा अंबरखाना पाहिला होता. आणि ही तटबंदी आणि इकडे एक बुरुजही दिसतो आहे. शक्यतो ह्याला जाण्यासाठी मार्ग कुठे दिसत नाही आहे. अशी आणखीन एक वास्तू आपल्याला पाहावयास भेटते. जाण्यासाठीचा मार्ग खूपच अवघड आहे. तर आपण किंबहुना रस्त्याच्या मार्गावरूनच आपण पाहूयात. गर्द झाडी पसरलेली आहेत त्यासाठी. किल्ल्याच्या इकडे असं एक तटबंदी बुरुज असं काहीतरी दिसतंय. मार्ग खूपच अवघड आहे. आणि पुढे खंदकही आहे. जर मोबाईलमध्ये नाही दिसणार, पण पुढे खंदक आहे खाली. त्यासाठी आपण पाहूया पाकळी बुरुज वगैरे आपल्याला. नर्तकी महलचा पुढचा भाग हा गर्द झाडीने वेढलेला दिसत होता. त्यामुळे तटबंदीला लागून असलेले काही पडके अवशेष पाहावयास मिळत होते. पण तिथे आतपर्यंत जाणे अवघड होते. शेवटी लांबूनच अवशेष पाहून निघालो उपल्या बुरुजाच्या दिशेने. इथून 2 रस्ते फुटतात. एक रस्ता जो सरळ जातोय तो जातो उपल्या बुरुजापाशी आणि हा आहे तो जातो नरमादी वॉटरफॉलपाशी. तर आपण पहिला उपल्या बुरुजला जाऊ, नंतर नरमादी वॉटरफॉल पाहून. उपली बुरुज हे किल्ल्यावरील सर्वात उंच ठिकाण असून याची उंची 150 फूट असल्याचे सांगितले जाते. हा बुरुज कोणत्याही तटबंदीत नव्हे तर चक्क किल्ल्याच्या मध्यभागी जमिनीवर स्वतंत्र बांधण्यात आलेला आहे. बुरुजावर जाण्यासाठी 77 उंच पायऱ्या आहेत. ह्या बुरुजावरून नळदुर्ग किल्ल्याच्या 4ही बाजूंवर लक्ष ठेवता येतं. येथून रणमंडळ, नरमादी धबधबा व आजूबाजूच लांबचा प्रदेश दृश्यक्षेपास पडतो. बुरुजावर चढण्याआधीच येथे पायऱ्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षित व्यवस्था नसल्याने पायऱ्या चढताना व उतरताना पर्यटकांनी स्वतःची व इतरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
बुरुजावर येताच 2 तोफ येथे पाहावयास मिळतात. असे सांगितले जाते की येथे पूर्वी आणखी एक तोफ होती, ती आता दिसत नाही. रोपळ्या बुरुजावरून आपल्याला इकडे एक दारू कोठारी दिसतं त्याच्या उजव्या साईडला, आणि डाव्या साईडला आहे तो नरमादी वॉटरफॉल. समोरचा जो ब्रिज दिसतोय तिकडनं हा पुढचा भाग जो आहे तो रणमंडळ. किल्ल्याचे 2 भाग झालेले आहेत नदीच्या प्रवाहामुळे. उपली बुरुज पाहून झाल्यावर आलो ते रणमंडळ व नळदुर्ग किल्ल्याला जोडणाऱ्या बंधाऱ्यावर, जेथे आपल्याला बंधाऱ्याच्या सांडण्यातून खाली पडणारा रौद्ररूपी नर व मादी धबधबा पाहावयास मिळतो. याच बंधाऱ्याच्या खालच्या भागात जलमहल, गणेश महल, प्राचीन दळण यांची व्यवस्था केली गेली असल्याचे पाहावयास मिळते. जलमहल हे या किल्ल्याचे खास वैशिष्ट्य आहे. हा महल मध्ययुगीन दुर्ग स्थापत्यकलेचा उत्तम उदाहरण आहे. बोरी नदीवरील हे भव्य वास्तू जमिनीपासून सुमारे 90 फूट उंच आहे. इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्या काळात मीर मुहम्मद इमादीन या वास्तुशास्त्रज्ञाने या वास्तूचा आराखडा तयार केला. त्यासाठी त्यांनी बोरी नदीचे पाणी वळवून एक बंधारा बांधला. यात जलमहल अथवा पाणी महल ही वास्तू 1613 मध्ये तयार केली गेली. बंधाऱ्यावरून महालात उतरण्यासाठी दगडी पायऱ्यांची व्यवस्था येथे आपणास पाहावयास भेटते. महालाला गवाक्षांची म्हणजेच खिडक्यांची व्यवस्था पाहावयास भेटते, जेथून त्याच्या उजव्या बाजूस थोडासा हिरव्या रंगाचा गढूळ पाण्याचा धबधबा म्हणजेच मादी व डाव्या बाजूचा शुद्ध पांढरा फेसाळ असा नरधबधबा पाहावयास मिळतो. जलमहालामध्ये एक कारंजाची व्यवस्था असलेली वास्तू देखील पाहावयास मिळते, पण ते आजच्या घडीला बंद अवस्थेत आहे. याच महालाच्या अलीकडे गणेश महल व पुढे प्राचीन दळण व्यवस्थाही पाहावयास मिळते. ही अशी जागा आहे जिथून दोन्ही वॉटरफॉल आपल्याला सहजरित्या दिसतात. हा आहे तो मादी, हा आहे नल. पूर्णपणे अंधारात आहे रस्ता. पूर्ण घाण आहे इकडे. रस्ते बंद केलेले आहेत आणि खूपच घाण, पाणी बॉटल वगैरे सगळं खाली पडलेलं आहे. आणि हा उंच पायऱ्याचा रस्ता.
तर मित्रांनो, हे आहे नवबुरुज, जे की छोट्या छोट्या 9 बुरुज आहेत, त्याच्यामुळे ह्याला नवबुरुज म्हणतात. आणि हे एक नळदुर्गच्या किल्ल्याची ही एक खासियत आहे, हा नवबुरुज. पण आतल्या साईडने तिकडनं येण्यासाठीचा रस्ता पूर्णतः बंद होता. आपण प्रयत्न केला पण आपल्याला भेटला नाही. तर हा बघण्यासाठी आपण ज्या रस्त्याने आपण पार्किंगसाठी गेलो होतो तिकडनंच थोडंसं खाली उतरल्यानंतर एक रस्ता डावीकडे जातो. तिकडनं डावीकडनं थोडंसं पुढं आल्यानंतर हे नवबुरुज आपल्याला एकदा पाहायला भेटतं. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका. व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.